हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे संध्याकाळचा टायमिंग होता, 5-5:30 वाजले होते. तर म्हटलं 2 दिवस झाले पाऊस वगैरे काही येत नाही, तर छान इथे झाडू वगैरे मारून घेतला. धूळ तर बघू शकता, हवासुद्धा खूप चालू होती. तर 2 दिवस झाले पाऊस येत नाही, त्यामुळे छान झाडं वगैरे सुकलेली आहेत आता, नाहीतर कंटिन्यू पाणी साचून राहायचं त्यामध्ये. त्यासाठी तर इथे छान झाडू वगैरे मारून घेतला आणि लगेच मग सर्व झाडांना थोडं थोडं पाणी देऊन आणि हे सुद्धा केलं, पाणीसुद्धा मारून घेतलं बाहेर. तर छान वाटतं, असं फ्रेश वातावरण होतं, पाणी वगैरे मारले की थंड वाटतं थोडं. तर बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं. तर त्यानंतर मग लगेच घरात आली, संध्याकाळचे कपडे वगैरे काढून आणले आणि लगेच मग घड्या करावं म्हटलं. तर गुलाबाच्या झाडाला फुलं बघू शकता कशी येत आहेत, म्हणजे फुलं जास्त आहेत पण असे छान असे येत नाही आहेत, टवटवीत नाही का, थोडेसे असे रोग पडल्यासारखे येत आहेत. तर त्याच्यावर मी नक्कीच त्याला शेणखत वगैरे काहीतरी करेल, तर तुमच्यासोबत शेअर करेल. तर ठीक आहे, इथे मी लगेच कपडे वगैरे काढून घेतले आणि मशीनवर नाही का, म्हणजे ज्या दिवशी कपडे लावणं नाही झाले ना कपाटात व्यवस्थित घड्या वगैरे करून, त्या दिवशी मी तसेच ठेवून देते मशीनवर गंज साचवून. जेव्हा लावायची इच्छा होईल ना तेव्हा हे करत असते, घड्या वगैरे करायची इच्छा होईल तेव्हा लावून देते कपाटात. तोपर्यंत ते मशीनवरच राहतात, नाही तर मग तसेच जर लावले ना मग ते सगळा पसारा होतो त्यासाठी. तर 2 दिवस झाले कपडे साचवून ठेवले मशीनवर, लावायचा काही कंटाळाच नाही, धुवायला काही नाही वाटत. आणि सगळ्यात मेन वैतागचं काम म्हणलं की घड्या करून कपाटात परत लावून द्यायचे जागच्या जागी. तर मला हेच वाटतं, कंटाळा येतो थोडा कपडे घड्या करून लावायला त्याच्यासाठी. तर ते 2 दिवसाचे कपडे साचवून ठेवले होते मी, आणि म्हणजे धुवायलासुद्धा छान वाटतं आणि वाळवायलासुद्धा छान वाटतं. फक्त काढून ठेवले की मग ते व्यवस्थित जागच्या जागी ठेवायला वैतागच येतो. तर ठीक आहे, इथं छान असे कपड्यांच्या घड्या वगैरे करून परत लावून दिले सगळे कपाटात जागच्या जागी व्यवस्थित. आणि त्यानंतर मग काही जाळीतली भांडी घासली होती, तीसुद्धा लावून घ्यावी म्हटलं. आणि माझं कसं आहे ना, मी म्हणजे सकाळची भांडी आहे ना संध्याकाळी लावून घेते, आणि जी संध्याकाळची रात्रीची भांडी असतात आपली ती घासून ठेवली की मग ते सकाळी लावायची, असे 2 टायमिंग मी भांडी लावून घेते. तोपर्यंत मग ते जाळीतच असतात आणि तोपर्यंत छान पाणी वगैरे त्यांचं निथळून जातं, सुकून जातात छान त्यासाठी. तर 2 टाईम भांडी लावून घेत असते आणि ते छान अशी भांडी वगैरे लावून घेते. त्यामुळे त्यानंतर मग स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती, देवपूजा वगैरे सर्वच कामं बाकी होती. तरी ते 6:30च टायमिंग झाला असेल, छान असं थोडा अंधार पडत होता. तरी ते सर्वात आधी तर भांडी वगैरे लावून घेतली आणि लगेच देवपूजा वगैरे करावं म्हटलं. तर चहा काही मी असा आवडीने पित नाही रोज, तर चहा तर काही केला नव्हता आज, कारण की चहा मी कधी मिस्टर आले ना लवकर तरच करते, नाहीतर मग पाऊस वगैरे असला तर. तरी ते छान देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि चहाचे जसं काही मला अशी आवड वगैरे असं काही नाही आहे त्यासाठी. तरी ते छान देवपूजा वगैरे झाली आणि म्हणजे करून घेतली संध्याकाळची, शुभमकरोती वगैरे म्हणून घेतलं. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि छान असं प्रसन्न वातावरण होतं घरात. जेव्हा देवपूजा होते ना, संध्याकाळची असो सकाळची असो, तर छान फ्रेश असं वातावरण होतं धूप वगैरे लावले त्यानंतर. तर इथे छानशी देवपूजा झाली माझी, शुभमकरोती वगैरे म्हणून घेतलं आणि लगेच मग उठून थोडीशी भांडी त्यामध्ये ठेवून दिली होती, जी की मला आता लागणार आहेत ती. तर मधात आहे ना व्हिडिओ काही शूट केलाच नाही, कारण की मिस्टर आले, मग चहा वगैरे केला आणि थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसलो, तर थोडा टाईमपासच झाला. त्यानंतर मग डायरेक्ट 8 वाजले होते मला स्वयंपाकाला. तर इथे मी लगेच काय केलं, वांगी वगैरे भरले वांग्याची भाजी करायची होती मला, तर वांगी फ्राय करून घेतली आणि छान असं वाटण तयार करून घेतलं होतं. कांदा भाजून घेतला होता थोडासा, शेंगदाणे आणि खोबरं आणि लसूण अद्रक थोडंसं टाकून असं छानसं वाटण करून घेतलं मिक्सरला बारीक. आणि लगेच आहे ना मग वांगीसुद्धा त्याच कढईमध्ये फ्राय करून घेतले थोडेसे असे. आणि लगेच मग कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी टाकून छान फोडणी दिली आणि जे वाटण केलेलं होतं ते सुद्धा छान टाकून घेतलं आणि ते वाटण छान असं परतून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये मसाले वगैरे जे आपले आहेत रेग्युलर जे यूज करतो आपण ते टाकून द्यायचे. तर साईडलाच मी भातसुद्धा लावून घेतलेला होता, कुकरमध्ये भातसुद्धा झालेला होता. आणि हे सुद्धा पीठसुद्धा चिंबून ठेवलं होतं, मळून वगैरे भिजत ठेवलं होतं. तर पीठ वगैरे सर्व झालेलं होतं माझं. मधात व्हिडिओ काही शूट केलाच नाही, मी बसली होती थोडा वेळ गप्पा वगैरे मारत त्यासाठी. तरी ते छान असं वाटण परतून घेते हे मी. वाटण परतलं की त्यानंतर मग लगेच मसाले टाकून घ्यायचे. आणि आधी भाजलेलं आहे, तर जास्त वेळ काही परतायची गरज नाही, 5-10 मिनटं परतलं तरी होऊन जातं. तरी ते मसाले टाकून घेतले, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट आणि थोडासा घरचा गरम मसाला, काळा मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे मी. तर छान असं हे वाटण मसालेसुद्धा वाटणासोबत परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून नाही का त्यांना छान शिजू द्यायचं बारीक गॅसवर, म्हणजे ते तेल सुटतं वाटणाला आणि मसालेसुद्धा छान भाजले जातात त्यासाठी.
तर इथे थोडंसंच पाणी टाकलं मी आणि त्याच्यावर बारीक गॅस करून झाकण ठेवून शिजू दिलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं मी दुसऱ्या भाजीची तयारी करून घेते. तर इथे मला हादग्याच्या फुलांची भाजी करायची होती. बघू शकता तुम्ही हादग्याची फुलं आहेत, बाहेर झाड आहे, तर मी तोडून आणले होते त्याचे. तर कधी केली तर नाही आहे म्हटलं, पहिल्यांदा करते, फर्स्ट टाईम आहे आणि कशी लागते काय हे ते सुद्धा कळेल म्हटलं, खाऊन बघावं, ट्राय करावं, त्यासाठी मी करत होते. आणि म्हटलं भाजी केलेली आहे, जरी चांगली नाही लागली, नाही आवडली तरी आपण या भाजीसोबत जेवण करू शकतो, यासाठी मी म्हटलं करून घ्यावे. आणि थोडेच होते, जास्त काही नव्हते, त्यासाठी म्हटलं करून बघावं पहिल्यांदा कशी लागते काय वगैरे. तर ते छान फुलं मी धुवून म्हणजे चिरून घेतले, त्यानंतर धुवून घेतले आणि ते फुलांच्या मधातलं काढून घेतलं, जे की असते ना बीजसारखं, ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. आणि छान फुलं साफ करून धुवून चिरून वगैरे घेतले आणि त्याच्यात पाणी वगैरे टाकून ठेवून दिले. मग कांदा आणि टमाटर चिरून घेतलं भाजीसाठी. ते कसं आहे ना, म्हणजे आपली साधी फोडणी जी चटणी करतो ना आपण सुकी, तशी करून बघावं म्हटलं, तशीच करतात वाटते ही भाजी. तर इथं कांदा टमॅटो छान चिरून घेतला, लसूणसुद्धा ठेचून घेतला आणि इथं कढई ठेवलेली आहे, त्यावर तेल टाकलं लगेच. आणि इथं भाजीसुद्धा तयार होत आहे, बघा शकता वांग्याची तुम्ही, मसाला वांगं. तर इथे ते सुद्धा तयार आहे आणि भातसुद्धा झालेला आहे, पीठसुद्धा चुरलेलं आहे. तर इथे माझाच फोन आलेला होता, तर मी ते उचलला, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ हे केला. तर इथे ना मी लगेच तेल गरम करायला ठेवलं, त्या तेल तापल्यानंतर लगेच त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण आणि कांदा टाकून नाही का परतून घेतलं छान. तर इथे छान अशी टमाटर वगैरे सगळं टाकून घेतलं त्याच्यात. टमाटरसुद्धा थोडासा कांदा झाला की टमाटर टाकून दिलं आणि थोडंसं मीठ टाकून दिलं, जेणेकरून मग ते ना लवकर टमाटर पिघळून जाईल त्यासाठी. तर त्याच्यावर आहे ना थोडंसं बारीक गॅस केला आणि ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं जी फुलं आहेत ना ती छान धुवून वगैरे घ्यावी. तर इथे फुलं छान धुवून घेतलेली आहेत, बघू शकता हादग्याची फुलं. तर फुलं धुवून घेतले 2 पाण्याने आणि लगेच मग तोपर्यंत कांदा वगैरे सुद्धा छान झालेलं होतं, कांदा टमॅटो वगैरे. तर मग मी काय केलं, त्याच्यामध्ये लगेच मसाले टाकायला घेतले, म्हणजे साधेच टाकले, म्हणजे जास्त काही टाकलं नाही. आपलं थोडंसं लाल तिखट आणि काय म्हणतात ते, लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं. आधी थोडंसं टाकलेलं होतं, त्यानुसार आता थोडंसंच टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे मी लगेच लाल तिखट आणि हळद टाकून घेतली आणि थोडंसंच मीठ टाकलं, कारण की आधी पण टाकले होतं आपण टमाटर शिजताना, त्यासाठी. तर इथे छान असं मसालेसुद्धा परतून घेतले आणि तेल थोडं जास्तच टाकलं मी, म्हटलं जर भाजी चांगली नाही लागली तर तेलासोबत खाता येईल असं. तर तेल मला आवडतं तसं पण सुक्या भाजीमध्ये जास्त, त्यासाठी. तर इथे ना मी छान असे फुलं टाकून परतून घेतलेले आहे आणि लगेच मग त्याच्यावर एका थोडंसं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. आणि लगेच मग मी ती साईडची वांग्याची भाजीसुद्धा झालेली होती, तर रुद्राला बघायला आलेली होती. क्या कर रहा है रुद्र, चल ना. तर आहे ना रुद्र बाहेर खेळत होता शेजारच्या ताईंच्या इथे. तर मग म्हटलं बघून यावं आहे का तिथेच. आणि मिस्टरसुद्धा घरात होते, टी व्ही बघत होते. तर म्हटलं आपणच जाऊन यावं एकदा. आणि गॅस बारीक करून छान ठेवून दिलेली होती शिजायला भाजी, बघू शकता तुम्ही. तर त्यासाठी मग मधातच रुद्रला बोलवायला गेले, पण तो म्हटलं मी काही येत नाही, खेळतो थोडा वेळ. तर म्हटलं खेळ. तर मग मी लगेच घरी आली आणि मग इथे गॅस, वांग्याची भाजी झालेली होती, तर जी फुलांची भाजी आहे ती साईडला केली मी बारीक गॅसवर. आणि लगेच मोठ्या गॅसवर ते तवा टाकून घेतला आणि लगेच म्हटलं चपात्या वगैरे करून घ्याव्या. बाकीचा स्वयंपाक तर सगळं झालेलं होतं आणि दूधसुद्धा आले होतं, तर आणलेलं होतं. तर मग दूधसुद्धा गरम करून घेतलेलं आहे साईडला. आणि लगेच इथे मग मी चपात्यासाठी लाट्या करून घेते. मला सवय आहे आधी असे गोल गोल पेढे हे सारखं बनवून ठेवायचं आणि मग लगेच पटापट चपात्या टाकून घ्यायच्या. तर त्यासाठी इथे पटापट अशा गोल गोल असे करून घेते लाट्या. आमच्याकडं लाट्या म्हणतात, तर तुम्हाला काय तुमच्याकडं काय म्हणतात नक्की सांगा. तर असे गोल गोल पेढ्यासारखे करून घेते. त्यानंतर मग लगेच चपात्या करून घेते पटापट. आणि भाजीसुद्धा मधामधात मिक्स करत आहे, जेणेकरून हे होईल म्हणून, जळू नये खालून म्हणून. तर इथं बघू शकता छान अशी भाजी रेडी झालेली आहे, चटणी म्हणू शकतो आपण त्याला आता फुलांची. तरी ते छान असे चपात्यासुद्धा पटापट करून घेते. जास्त काही लागत नाही, 5-6 चपात्या टाकल्या तरी होऊन जातं आमचं संध्याकाळी. जास्त काही चपात्या लागत नाही, कारण की भातसुद्धा असतो ना त्यासाठी. तरी ते मी चपात्या वगैरे करून घेते पटापट. आणि रुद्रसुद्धा बाहेर खेळत होता, त्यासाठी मग म्हटलं पटकन किचनमध्ये जेवढी काही भांडी आहेत स्वयंपाकाची तीसुद्धा हे करून घेते, घासून वगैरे घ्यावे. आणि त्याची भाजी केली ना मी फुलांची, ती कढईसुद्धा भाजी काढून घेतली त्याच्यातली कढईमधली प्लेटमध्ये आणि लगेच कढईसुद्धा घासायला टाकून दिली. म्हटलं जेवणानंतर नाही का थोडंसं कंटाळासुद्धा येतो आणि मग म्हटलं पटकन किचनसुद्धा आवरता येईल, लवकर होईल, त्यासाठी मग म्हटलं टाईम आहे जेवायला, तर लगेच चपात्या करून झाल्यानंतर जेवढी काही बेसिनमध्ये चहाची वगैरे भांडी आहेत ते सुद्धा घासून घ्यावे. मिस्टर आल्यानंतर चहा केला होता मी, तर ते सुद्धा भांडी होती तशीच. तर स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग लगेच मग किचनमधलं आवरून घ्यावं पटकन. तर ते चपात्या माझ्या सर्व करून झाल्या आणि मग लगेच मी आवरायला घेतलं किचन.
तर सर्व भांड्यातलं खरकटं वगैरे काढून म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घ्यावी. तर त्याआधी सर्वात आधी ना मी इथे शाबू भिजत घातलेला आहे, कारण की दुसऱ्या दिवशी होता शनिवार, मिस्टरांना उपवास असतो, त्यासाठी म्हटलं इथे शाबू भिजत घालावा. सकाळपर्यंत छान म्हणजे भिजून जात होतो आणि छान नरमसत होतो त्यासाठी. तर इथे शाबू आणि एका साईडला सगळा स्वयंपाक काढून घेतलेला आहे मी, म्हणजे साईडला करून ठेवलेला आहे. आणि लगेच या साईडला म्हटलं पटकन भांडी घासून घ्यावी. तर सर्व खरकटं वगैरे काढून घेतलं आणि पटकन अशी सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतली. तर तवा तर गरम होता म्हणून तसाच ठेवून दिला आणि कोलपाट वगैरे वेलणं वगैरे सर्व असं घेतलं घासायला. तर सर्व भांडी वगैरे घासावं म्हटलं आणि नंतर मग जेवण वगैरे करावं. तर इथं मी बोलतसुद्धा होते रुद्रला पाहिजे होती इथं चपाती आणि तेल मीठ लावून नाही का असे चपातीचा गोळा रोल करून पाहिजे होता. तर त्याला आवडते गरम गरम चपाती असली ना की त्याला तेल मीठ आणि असं हे करून रोल करून दिलं ना तेल मीठ लावून, तर तो छान आवडीने असं खातो. गरम चपाती असली की मस्त छान लागते. तर त्याला पटकन असं हे सुद्धा तो इथं म्हणत होता बनवून दे, तर हात धुवून घेतले पटकन आणि लगेच मग तेल आणि थोडंसं मीठ लावून चपातीचा रोल करून दिला त्याला. म्हणजे खेळत खेळत खाऊन घेत होतो, त्यासाठी तो आलेला होता घरी. तर म्हटलं लगेच जेवायला ताट वाढून घेतलं. आमचंसुद्धा भांडी वगैरे क्लीन केली आधी किचनवरची, त्यानंतर आमचं जेवायला ताट वाढून घेतलं. तुम्हीसुद्धा या साधं सिंपल असं जेवण. तर त्यानंतर बघू शकता किचन सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि असा होता व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय सर्वांना.